नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांद्याचे भाव वाढणार का? तर वाढणार तर किती वाढणार आणि काय सध्याची परिस्थिती आहे, सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, तत्पूर्वी चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपण घेऊन असतो. जसे की तुम्ही या ठिकाणी महत्त्वाचे अपडेट बघणार आहात. कांद्याचे भाव वाढणार का? कांदा भाव वाढणार तर किती वाढणार, काय परिस्थिती राहणार, सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघावी ही कळकळीची विनंती महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी असणार आहे. शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि नंतर तुमचं मत त्या संदर्भात काय आहे, प्रतिक्रिया त्या संदर्भात काय आहे, नक्की कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता. चला तर मित्रांनो, सविस्तर संपूर्ण बातमी काय आहे शेवटपर्यंत नक्कीच बघावी. आणि कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, काय परिस्थिती राहणार, सविस्तर संपूर्ण महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाची घडामोड आहे. तर सुरुवात करतो आहे. जसे की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता, पहिलवान ब्रदर्स या ठिकाणी श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी 8 तारखेला बघितलं 4700 रुपयापर्यंतचे बाजारभाव भेटले. 4500 4000 रुपयापासून बाजारभाव भेटले आणि हंगामात राहिलेला कांदा आता असू लागला आहे. तब्बल 7 महिन्यात दरात वाढ झाली आहे. उत्पादकांना समाधान, ग्राहकांमध्ये नाराजी सध्या झाली जरी असेल, परंतु 6 महिन्यात तब्बल 6 महिने कांद्याच्या भावात सुधारणा बघायला भेटली. यावर्षी सुवर्ण संधी आहे. कांदा बाजारभाव टिकून राहतील आणि वाढतीलही. सरकार काही त्रास देईल याची भीती मनात बाळगण्यापेक्षा आपण महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी सरकारला कांदा विरोधी निर्णय घेण्यास भाग पाडण्यास पूर्ण असे भावनेने कांदा शेती करणे गरजेचे आहे. टप्प्याटप्प्याने कांदा विक्री सुरू ठेवावी. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना. शेतकऱ्यांना महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी बघितलं. कांद्याचे भाव वाढणार आणि ते टिकूनही राहणार या संदर्भात महाराष्ट्र कांदा संघटनेने एक महत्त्वाची या ठिकाणी सूचना दिली आहे. आणि टिप म्हणून त्यांनी एक महत्त्वाची सूचना नंतर सांगितलं की टप्प्याटप्प्याने कांदा विक्री सुरू ठेवावी, असं त्यांनी शेतकरी बांधवांना या ठिकाणी आवाहन केलेले आहे. कांदा शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. कांदा भावासंदर्भातील जी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून ही महत्त्वाची अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येत असतोच. तशीच ही महत्त्वाची घडामोड आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली. तुम्ही सुद्धा महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत कांद्यानं या ठिकाणी भाजप सरकारचा म्हणजेच या ठिकाणचे जे काही मंत्री राहिलेले खासदारांचा व मंत्री राहिलेल्या नेत्यांचा या ठिकाणी पराभव केलेला आहे. कांद्याच्या प्रश्नामुळे या ठिकाणी या नेत्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाला या ठिकाणी त्यांनी कुठेही तोडगा काढला नसल्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. आता नवीन महाविकास आघाडीच्या सरकारले नवीन नेते त्या ठिकाणी आलेले आहे आणि या ठिकाणी नाशिक पट्टा, कांदा पट्ट्यातील नाशिक, धुळे, त्यानंतर या ठिकाणी बघितलं तर शेतकऱ्यांनो पुणे भागात सुद्धा या ठिकाणी परिस्थिती आहे. नगर भागात सुद्धा तशी स्थिती निर्माण झालेली आहे.